भात. बरेच लोक डायटिंगच्या नावाखाली भात सोडतात. भात खाल्ल्याने पोट वाढतं अशी सगळ्यांची समज झालेली आहे. पण तुम्ही जर कोकणात गेला किंवा कोकणी लोकांना बघितला तर बऱ्यापैकी भात जो वेळून खातात तो भात खाणाऱ्यांना पोट सुटत नाही, आणि जो कुकरचा भात खातात त्यांना पोट सुटणं साहजिकच आहे. भात लावण्याची प्रथा कशी पद्धत आहे ती मी आता तुमच्याशी शेअर करते. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा सोना मसुरी तांदूळ आहे. जेवढा जुना तांदूळ तेवढं आरोग्य चांगलं. कारण का, म्हणजे हा पूर्णपणे वाळलेला भात असतो. ह्याच्यापासून जेव्हा तुम्ही भात बनवता तर तो खूप पौष्टिकही असतो. आता हे आपण स्वच्छ पहिला धुवून घेऊया आणि मग आपण ह्याला कशा पद्धतीनं भांड्यात लावायचा ते तुम्हाला दाखवते. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्या जवळपास 6 ते 7 पट पाणी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हा पहिला आपण 3-4दा धुवून घ्यायचा आहे. आता हे स्वच्छ धुवून असं 3-4दा मी धुवून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ घालूया आणि आता आपण हे भांड गॅसवर ठेवून देऊ. ह्याला फुल फ्लेम वरतीच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. आमच्या गावाकडे म्हणजे कुमठा कोकणकडे 10 वाजता पेज प्यायची प्रथा आहे. आता पेज म्हणजे काय, तर असंच एक मोठं भांड म्हणू शकतो किंवा पेडावर म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ शिजत घालतो. त्याचं जे वरचं पाणी आहे जे आता आपण वेळून काढणार ते पाण्यामध्ये आपण मिरी पावडर, थोडंसं मीठ आणि तूप घालून लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत ते पिलं जातं. तो एक प्रकारचा सूपच आहे. आता ही जी पेज आहे ही आता कोकण साईडला कसं उन्हाळा आहे, भरपूर गरमी असते, तिथं ही इझिली आपल्याला हलकी लागते. ह्याच्यामुळे वजन वगैरे त्या लोकांचं वाढत नाही. पण आपल्या इथं काय, ज्या लोकांना बारीक व्हायचंय, फिट राहायचंय, त्या लोकांनी काय करायचं, हे वेळून झाल्यावर जे पाणी राहतं ते लहान मुलांसाठी किंवा वयस्क लोकांसाठी ज्यांना एनर्जी हवी आहे प्लस थोडंसं फॅटनिंग असेल तरी चालेल, तर त्या लोकांना ही पेज आपण द्यायची ॲज अ सूप. आणि आपण काय करायचं, आपण हा वेळून जो भात राहतो तो भात आपण खायचा. आपण म्हणजे सगळ्यांनीच खायचा. त्याच्यामुळं आपल्याला फॅट गेन होत नाही. म्हणजे हा भात खाल्ल्यामुळे आपण बारीक राहतो. भात आपला शिजत आलेला आहे. तो छान शिजू दे, अजूनही शिजायचा आहे तो. 1 मिनिटं झालेली आहेत आणि आपला भात झालाय का बघूया. इथं बघा, हे बघा, व्यवस्थित आपला भात फणफणीत शिजलेला आहे. आपण काय करूया, तर मग सावकाश करायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपण. तो इतका छान फळफळीत तयार झालेला आहे. त्याच्यात तो आता ह्याला काय करायचं, झाकण लावून 1-2च मिनिट आपण गॅसवर, बारीक गॅसवरती ठेवायचं. म्हणजे ह्याच्यात थोडंफार जे पाणी राहिले ते पूर्णपणे आटून जाईल. तर हे पातेलं आपण झाकून ठेवूया 1-2च मिनिट. फक्त ह्याच्यात थोडंफार जे पाणी राहिले तळाला ते पूर्ण जाऊन भात खूप फळफळीत होईल. आता हे जे पाणी राहतं ना, ह्याला पेजीचं पाणी म्हणतात. ह्याच्यात आपल्याला थोडीशी मिरी पावडर, अगदी नावाला, आणि हे इतकं पौष्टिक आहे, लहान मुलांपासून ते सगळ्यांसाठीच खूप छान एक सूपचा प्रकार होतो. मस्तपैकी आता हे सूप आपण पिऊ शकतो. आता बघा, आपला भात जो आहे तो किती छान असा फणफणीत तयार झालाय. पाणी पूर्णपणे यातलं आटलेलं आहे. आता आपण ह्याला झाकण लावून गॅस बंद करून ठेवून देऊ. थोडंसं तूप आपण वाटीला लावून घेऊया. बघा किती छान फळफळीत असा भात झालाय.